तर वैष्णवीचं बाळ आजारी असल्याची माहिती आहे। ताप आल्याची माहिती समोर आली आहे। नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन गेलेत। त्यामुळे वैष्णवीच्या बाळाची तब्येत खालावल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर या बाळाला घेऊन सध्या वैष्णवीचे नातेवाईक हे रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। त्यामुळे कालच वैष्णवीच्या बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्यात आला होता आणि त्यानंतर या बाळाची आज तब्येत खालावल्याची माहिती आहे। त्यामुळे वैष्णवीच्या बाळाची तब्येत बिघडली असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। वैष्णवीच्या बाळ हे निलेश चव्हाण या व्यक्तीकडे होतं आणि त्यानं या बाळाचा ताबा देण्यास नकार दिला होता। त्यानंतर अखेर काल वैष्णवीच्या बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्यात आला आणि त्यानंतर आज या बाळाची तब्येत खालावल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। अवघ्या 10 महिन्यांचं हे बाळ आहे आणि या बाळाची तब्येत खालावली आहे। सध्या या बाळाला घेऊन रुग्णालयात नातेवाईक गेल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। एकीकडे या संपूर्ण प्रकरणात सध्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, वैष्णवीच्या बाळाची तब्येत आता कशी आहे? रुग्णालयातून काही माहिती स्पष्ट झाली आहे का? खरं तर वैष्णवीच्या बाळाला जे आहे ते काल संध्याकाळनंतर थोडासा ताप जो आहे तो आलेला पाहायला मिळाला आणि यानंतर त्याला घरीच औषधोपचार केल्यानंतर आज सकाळी जे आहे ते त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। कदाचित ही सगळी गोंधळाची परिस्थिती, त्याला इकडून तिकडे हलवणं, हे सगळं जे आहे ते कदाचित बाळाला सहन झालं नसावं। घरी पाहुणेरावळ्यांची सारखी तेनजान होती, त्यामुळे कदाचित झोप पूर्ण झाली नसावी। त्यामुळे थोडासा अशक्तपणा आणि ताप जो आहे तो बाळाला आलेला आहे आणि त्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये काही काळासाठी दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्याला घराकडे आणण्यात आलं असल्याची देखील माहिती जी आहे ती आता समोर येते। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबियांना, म्हणजे आई-वडिलांना, कसपटे कुटुंबियांना काहीसा संशय जो आहे तो वाटतोय, कारण का त्या बाळाच्या हातावरती काही इंजेक्शन्सचे वण आहेत। ज्यावेळेस हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या आणि हगवणे कुटुंबियांच्या देखील ताब्यात नव्हतं, तर ते निलेश चव्हाण याच्या कर्वेनगर इथल्या घरी आणि त्यानंतर पिरंगुट इथल्या निलेश चव्हाणचा एक दुसरा मित्र पोकळेच्या घरी जेव्हा होतं, तर त्यावेळेस कदाचित हे इंजेक्शन्स त्याला कशाच्यामुळे दिले आहेत का? त्यावेळी देखील तो आजारी पडलेला होता का? आणि जर का आजारी पडला असेल तर त्याला त्यावेळेस दवाखान्यात घेऊन त्याच्यावरती काय औषधोपचार करण्यात आलेत का? असा संशय या घरच्यांना वाटतोय। त्यामुळे त्याच्या हातावरचे वण जे आहेत ते देखील डॉक्टरांना त्यांनी दाखवायचे आहे। त्यामुळे हे डॉक्टरांकडे गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळते। परंतु सध्या त्याची प्रकृती जी आहे ती ठीक आहे. फक्त थोडासा ताप आणि अशक्तपणा जो आहे तो या बाळाला आला होता आणि त्या रुग्णालयात काही काळासाठी घेऊन गेले होते। निश्चित रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे वैष्णवीचं बाळ सध्या आजारी असल्याची माहिती आणि त्याला रुग्णालयात सध्या नेलं गेलंय, त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे वैष्णवीच्या बाळाची तब्येत खालावली आणि त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आता या सगळ्या प्रकरणातच एकंदरीतच हालचालींना वेग आलाय।